कालही न्यूज 18 लोकमतवरती सुशील केडिया नावाचे उद्योजक आपल्या सोबत होते, ज्यांनी मराठीच्या मुद्द्यावरनं थेट राज ठाकरेंना डिवचलं होतं. काय करायचं ते करा, मी मराठी शिकणार नाही असं त्यांनी डायरेक्टली सोशल मीडियावरनं जाहीर केलेलं होतं. आणि त्यांनी आपल्यासोबत सुद्धा काल खूप मोठी हुज्जत घातली मराठीच्या मुद्द्यावरनं. महाराष्ट्रात 30 वर्ष गेली राहतोय, मात्र मी मराठी शिकणार नाही, बोलणार नाही असं ते म्हणालेत. आणि त्यांचंच ऑफिस आज फोडण्यात आलेलं आहे, त्यांच्या ऑफिसची नासधूस करण्यात आली आहे. मात्र ही तोडफोड नेमकी कोणी केली, कधी केली या संदर्भातली माहिती तर आपण घेऊयातच. मात्र आत्ताची मोठी बातमी, सुशील केवडिया हे उद्योजक आहेत ज्यांनी राज ठाकरेंना डिवचलं होतं, त्यांचं ऑफिस फोडलेलं आहे. सुशील केडिया यांनी एक प्रकारे आव्हान दिलं होतं राज ठाकरेंना की मी मराठी बोलणार नाही आणि मी मराठी शिकणारही नाही. ज्या महाराष्ट्रात आपण राहतो, ज्या महाराष्ट्राची मायबोली मराठी आहे, त्याच मराठीचा एक प्रकारे अपमान सुशील केडिया यांनी केलेला होता. आणि त्याच सुशील केडिया यांच्या ऑफिसवरती ही दगडफेक झालेली आहे. कुणी नेमकी केली, कोण कोण होतं हे आपल्याला पाहावं लागेल. पण गळ्यातले मफलर बघता दिसतंय की मनसैनिक आहेत हे सगळे, आणि त्यांनी काचेचे जे दरवाजे आहेत त्याच्यावरती दगडफेक केलेली आहे. सिक्युरिटी आहे. मात्र आपले प्रतिनिधी विजय वंजारा आपल्या सोबत आहेत. विजय, हे कधीची दृश्य, कधी केडियांचं ऑफिस फोडलं आणि कोणी? विजय, आवाज येतोय? सुशील केडियांचं ऑफिस कुठे आहे आणि कोणी फोडलं, कधी? विजय वंजारा यांच्याशी आपला कदाचित संपर्क होत नाहीये, मात्र पुन्हा जाऊयात. विजय, कधी हे ऑफिस फोडलंय, कोणी आणि कुठे आहे हे ऑफिस? नक्की आपण जर पाहिलं तर सुशील केडियाने केलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरे मराठी भाषेचा आग्रह टीका करणारे आले असून आपण मराठी शिकणार नाही अशी भूमिका सुशील केडिया यांनी जाहीर केलेला आहे. राज ठाकरे यांची नोंद घ्या की मी मुंबईत गेल्या 30 वर्षापासून राहतोय, पण मला मराठी व्यवस्थित येत नाही. आता तुमच्या या संदर्भात बेफाम गैरवर्तन पाहता मी हापणाचा केला आहे की जोपर्यंत तुमच्या सारख्या लोक मराठी माणसाची केवारी म्हणून वावरत आहे तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. काय करायचं आहे बोला, असं केडियाने हे पोस्ट केलं होतं. त्यानंतर आता मनसेचे माथाडी कामगार सेनाचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे स्वतः सुशील केडिया यांच्या कार्यालयाखाली नारळावरती बोल मराठी असं नारळाचा प्रसाद देण्यात आलेला आहे. जेणेकरून त्यांच्या कातर फोडण्यात आलेल्या कार्यालयात नारळ फेकून ते तोडफोड करण्यात आलेली आहे. बरोबर विजय, आपण दृश्य दाखवतोय, नारळ आहेत या मनसैनिकांच्या हातामध्ये आणि त्यांनी हे नारळ फेकलेले आहेत सुशील केडियाच्या ऑफिसवरती. काचेचे दरवाजे आहेत, त्याच्यावरती मनसैनिकांकडून हल्ला करण्यात आला. काल खरं तर न्यूज 18 लोकमतशी बोलताना देखील सुशील केडिया यांनी ज्या पद्धतीनं वर्तन केलं होतं, जे बोलणं त्यांचं होतं त्यावरनं एकूणच महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल संताप आहे. आणि राज ठाकरेंना त्यांना डिवचलेलं होतं आणि त्यामुळेच मनसैनिकांनी हा नारळांचा प्रसाद एक प्रकारे दिलेला आहे. नारळ आहेत त्यांच्या हातात आणि ते ऑफिसवरती नेऊन फोडलेले आहेत. तर दोन दृश्य आपण पाहतो, एकीकडे सुशील केडियाच्या ऑफिसवरती झालेला हल्ला, तर दुसरीकडे वरळी डोम परिसरात उसळलेली तुफान गर्दी. डोमच्या आत 8,000ची आसन क्षमता आहे. ती आसन क्षमता जवळपास पूर्ण झाली आहे, पण असे हजारो शिवसैनिक आहेत, हजारो मनसैनिक आहेत आणि मराठी प्रेमी आहेत की ज्या प्रत्येकाला आता आत यायचं आहे. हा जेव्हा मेळावा होतोय मराठीच्या मुद्द्यावरनं, त्याच्या श्वेता बरोबर आदल्या दिवशी सुशील केडियांनी ही खोड काढली आणि सुशील केडियांनी मराठीचा मुद्दा उकरून काढला. त्यामुळे केला त्यापैकी एकाची प्रतिक्रिया आपण ऐकत होता. आवाज पोहोचत नाहीये, मात्र त्यांनी काय नेमका त्यांचा उद्देश आणि कशामुळे हा हल्ला केला. अर्थातच सुशील केडिया यांनी राज ठाकरेंबद्दल केलेली विधानं बघूयात ते काय म्हणतायत. काही तांत्रिक अडचणींमुळे आपल्याला तो आवाज ऐकू येत नाहीये, पण दोन दृश्य, एकीकडे आक्रमक झालेले मनसेचे कार्यकर्ते, तर दुसरीकडे शिवसेना, मनसे, मराठी प्रेमी यांची उसळलेली प्रचंड मोठी गर्दी. खरं तर सकाळी 8:30-9 वाजल्यापासून, कार्यक्रम 11चा आहे, पण 8:30-9 वाजल्यापासूनच हे सभागृह भरण्यास सुरुवात झालेली होती. मोठ्या संख्येनं शिवसैनिक आहेत, महिला ब्रिगेड आहे. प्रत्येकाला ठाकरेंना प्रत्यक्ष एकत्र पाहायचं आहे, प्रत्यक्ष अनुभवायचं आहे, बोलताना ऐकायचं आहे. आता उत्सुकता आहे ती म्हणजे दोन्ही ठाकरे त्यांच्या घरातनं केव्हा निघतात, कारण असंही बोललं गेलं
की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन सुद्धा घेतील। जवळपास 11:05 झालेली आहेत। 11चा कार्यक्रम नियोजित आहे आणि त्यापूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुशील केडियाच्या ऑफिसवरती चढवलेला हा हल्ला।